शहादा तालुक्यात भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी आणि लाल बावठा संघटनेच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। रोजगार, घरकुल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि प्रलंबित योजनांच्या अंमलबजावणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांना देण्यात आले। यावेळी तालुक्यातील शेतमजूर, कष्टकरी कामगार आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह रोजगार हमी योजनेचे नाव बदलण्याचा निर्णय रद्द करावा, बेरोजगारांना तात्काळ काम द्यावे, जलजीवन मिशनमधील ठेकेदारांवर कारवाई करावी, तसेच संजय गांधी निराधार, विधवा, दिव्यांग योजनांची प्रलंबित प्रकरणे त्वरित मंजूर करावीत, शबरीमाता घरकुल, रमाई आवास योजना, वनपट्टे धारकांना 7/12, दरा प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना पर्यायी जमीन तसेच मका, कापूस, केळी पिकांना हमीभाव मिळावा यासह इतरही मागण्या प्रशासनासमोर करण्यात आल्या। शहादा तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आणि कामगार वर्गाच्या अनेक योजना गेल्या 2 वर्षांपासून प्रलंबित आहेत। प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करू असा इशाराही प्रशासनाला देण्यात आला। यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि तालुका पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन केले। शहाद्यातील या आंदोलनाला आता प्रशासन कसा प्रतिसाद देते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। सुनील माळी, श्री न्यूज, शहादा। आजच्या धडक मोर्चा आमच्या राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना केंद्र सरकारने बंद करायचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही पहिल्याने जाहीर निषेध करतो। राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना ही जनतेच्या जिव्हाळ्याचा एक कायदा आहे। त्याचा एवढा जनतेला फायदा होत होता की प्रचंड पैसा त्याच्यातून जनतेला मिळत होता, खूप काम मिळत होतं, खूप मजुरी मिळत होती। त्याच्यामुळे ते केंद्र सरकारने ते रद्द करायचे जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला बिलकुल मान्य नाही आणि ती जी काही नाव बदललेलं आहे ती ग्राम योजना हे नाव आम्हाला रद्द करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। आणि त्याच्याच बरोबर रेशनच्या बाबत असेल, घरकुलांच्या बाबत असेल आणि वनपट्ट्यांच्या बाबत असेल, दरा चिचोरा ग्रुप ग्रामपंचायतीची मागणी होती। त्याचबरोबर गायरान जमीन पडितांच्या नावावर झाली पाहिजे ही एक देखील मुख्य मागणी होती। त्याच्यानंतर घरकुल, रमाई आवास योजनाचा जो काही गोंधळ चाललेला आहे आता 2 वर्षापासून आपल्याला ते भेटत नाही। सबरीचे प्रकरण मंजूर झाले आहेत तरी प्रलंबितच आहे, आपल्याला त्याचा लाभ मिळत नाही, तो ताबडतोबीने लाभ मिळाला पाहिजे। या अनेक मागण्या घेऊन जलसिंचनाचा जो भ्रष्टाचार आहे जलजीवनाचा, तर तो जलजीवन मिशनचा भ्रष्टाचार तो हाणून पाडला पाहिजे। कागदावर दाखवलं गेलं की जलजीवन मिशन आपल्या जिल्ह्यामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने राबवले गेलेलं आहे, परंतु काही गावामध्ये जलजीवन हे पोहोचलेलंच नाही आहे। हे थोतांड करून जो अहवाल कृषी अधिकाऱ्यांनी पाठवलेला आहे त्याचा देखील आम्ही निषेध करतो आणि सीओ साहेबांना सांगू इच्छितो की याची चौकशी ताबडतोब झाली पाहिजे। आणि याचबरोबर आमच्या अर्थसहाय्य कुटुंब अर्थसहाय्याच्या 2 वर्षापासून प्रलंबित प्रकरण ते मंजूर करण्यात यावं। गवते साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं, कृष्णकांत कनवारिया साहेबांनी सांगितलेलं आहे की तुमच्या या सर्व मागण्या आम्ही येत्या काळात मंजूर केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही त्यांना इशारा देखील दिलेला आहे, जर कधी आमच्या या मागण्या आता मंजूर झाल्या नाही तर तुम्हाला पुढच्या आंदोलनामध्ये घेराव घालून 1-1, 2-2 तास तुम्हाला या ऑफिसमध्ये कोंडून ठेवू असं देखील आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। तरी त्यांनी आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत। तुम्ही या तुमच्या मागण्या आम्ही शासन स्तरावर पोहोचवायला तयार आहेत अशा पद्धतीचे आश्वासन देऊन आम्ही आमच्या मोर्चाचा समारोप केलेला आहे।